नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मायबोली वाचन कट्ट्यावर तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुस्तकाचे नाव शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, भाग 6. आई तुळजाभवानी, माता जिजाऊ आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून पुढील भागाला सुरुवात करूया. प्रकरण 11. निर्णय घेणे म्हणजे काय? निर्णय घेणे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात दररोज एक गोष्ट करावीच लागते आणि ती म्हणजे निर्णय घेणे. निर्णय घेणे यासाठी महत्त्वाचं आहे की काय करायचं आहे आणि काय नाही करायचे हे ठरविणे आवश्यक आहे. ज्याला आयुष्यात निर्णयच घेता येत नाही त्याचा निर्णय आयुष्यच घेतं. लोक योग्य निर्णय घेतात त्यांना नियती पुढे निर्णय घेण्याची संधी देत असते. प्रत्येक दिवशी प्रत्येक सेकंदाला आपणाला जीवनात, व्यवस्थापनात, खाजगी सार्वजनिक जीवनात निर्णय हे घ्यावेच लागतात. म्हणून निर्णय कसा घेतला जातो हे आपणाला माहीत असलेच पाहिजे. तर पाहूया निर्णय म्हणजे काय आणि तो योग्य पद्धतीने कसा घेतला जातो. फ्लाउड जॉर्ज व्यवस्थापन तज्ज्ञाने केलेली निर्णयाची व्याख्या पहा. किती बोलकी आहे ती. इन द फायनल ॲनालिसिस मॅनेजर आर पेड फॉर डुईंग ओनली वन थिंग, दॅट इज मेकिंग डिसिजन्स. इन फॅक्ट जॉब ऑफ मॅनेजिंग इज द जॉब ऑफ मेकिंग डिसिजन्स. या व्याख्येचा अर्थ असा की जेव्हा विश्लेषण केले गेले की व्यवस्थापकाला पगार कशासाठी दिला जातो तर त्याचे उत्तर मिळाले फक्त एकाच कामासाठी. ते काम म्हणजे निर्णय घेणे. म्हणजेच काय तर व्यवस्थापन करणे म्हणजेच निर्णय घेण्याचे काम करणे होय. आता निर्णय घेणं म्हणजे काय तर सोप्या भाषेत पहा. निर्णय घेणे म्हणजे आपल्याकडे असलेल्या परवडणाऱ्या पर्यायांपैकी एक योग्य पर्याय निवड करण्याची कला किंवा प्रक्रिया. जेम्स टोनरने केलेली दुसरी व्याख्या पहा. द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग अँड सिलेक्टिंग अ कोर्स ऑफ ॲक्शन टू सॉल्व अ स्पेसिफिक प्रॉब्लेम. एखादा विशिष्ट प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधणं आणि त्यातील योग्य पर्याय निवडून अंमलात आणणं म्हणजे निर्णय घेणं. आपलं काम फक्त एवढंच की योग्य प्रश्नाचं उत्तर शोधून ते अंमलात आणणं. जगातील महान लोकांनी जगापेक्षा वेगळी एकच गोष्ट केली आणि ती म्हणजे जगापेक्षा वेगळे पर्याय शोधून निवडून ते अंमलात आणून प्रश्न सोडवले. म्हणजेच काय तर त्या प्रश्नाला सोडविण्याचे नवे पर्याय. वेगवेगळे पर्याय शोधून त्यातील सर्वात उत्कृष्ट पर्याय अंमलात आणून तो प्रश्न सहजगत्या सोडविला. अवघड निर्णय सोप्या पद्धतीने घेणारे महान लोक आणि सोपे निर्णय अंमलात आणताना अवघड प्रश्न निर्माण करतात ते सामान्य लोक असतात. आणि त्यामुळेच बहुधा जग जशा सामान्य लोकांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य न देता निर्णय स्वीकार करण्यास बाध्य करतात. स्वतंत्र माणूस निर्णय घेतो तर परतंत्र माणूस निर्णय स्वीकारतो. अर्थात हतबलता हे त्याचे कारण आणि निर्णय न घेण्याची त्याची कामचुकारता. तर आता पाहूया निर्णय कसा घेतात ते. प्रकरण 12. योग्य निर्णय घेण्याची प्रक्रिया. जागतिक दर्जाचे निर्णय कसे घ्यावे. निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रश्न काय ते समजून घ्या. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतलं पहिला प्रश्न म्हणजे मुळात प्रश्न काय आहे ते समजून घ्या. प्रश्न अनेक असतात त्यामुळे कोणता प्रश्न काय आहे हे व्यवस्थित समजून घ्या. नाहीतर रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला असं जे आपले जुने लोक म्हणतात ते यासाठीच की प्रश्न नीट समजून घ्या. प्रश्न नीट समजून न घेता उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर हातात कळसा आणि गावाला वळसा असेही होऊ शकते. त्यामुळे हुशार माणसाने प्रश्न नीट अभ्यासावा, तो समजून घ्यावा आणि त्यानंतर त्या प्रश्नाची उत्तरे शोधावीत आणि त्या प्रश्नाचे परिणाम काय असतील याचाही अभ्यास करावा. म्हणजे कळूनही निर्णय नाही घेतला तर काय होऊ शकते या गोष्टी लक्षात घेऊन प्रश्न सोडविला गेला पाहिजे. नाहीतर आपण एक प्रश्न सोडविण्याच्या भानगडीत अनेक प्रश्नांना जन्माला घालायचो. असे म्हणतात की जर आपण उत्तराचा भाग नसू तर प्रश्नाचा भाग नक्कीच असतो. आणि आपल्याला जर प्रॉब्लेम सोडवायचे आणि सोल्युशन मिळवायचे आहेत. 2. पर्यायी उत्तरं शोधा. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे पर्यायी उत्तरांचा शोध घ्यायचा. वेगवेगळी पर्यायी उत्तरे शोधताना आपल्याला कोणते ध्येय किंवा हेतू साध्य करावयाचा आहे हे लक्षात घेऊनच पुढचा विचार करायचा आहे. कारण शोधलेला पर्याय त्या हेतूला पूरक असाच असला पाहिजे. 3. पर्यायांचं मूल्यमापन करा. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील तिसरी पायरी म्हणजे आपण शोधलेल्या वेगवेगळ्या पर्यायांचं मूल्यमापन करा किंवा तुलनात्मक अभ्यास करा. तुलनात्मक अभ्यास करायचा म्हणजे काय
तर कोणता पर्याय किती स्वस्त, फायदेशीर आणि चांगला आहे ते ठरविणे. अर्थात आपल्या ध्येयाला प्राप्त करणारे आहेत की नाही हे पाहणे. प्रत्येक प्लॅन वापरला तर काय होईल याचा अंदाज घेतला पाहिजे. यामुळे महागडे, जोखमीचे ठरणारे किंवा वेळेचे नुकसान करणारे असे पर्याय आपोआपच वगळता येऊन जे आपल्याला परवडतील, सहकाऱ्यांना अंमलात आणतील असे पर्याय निवडता येईल. 4. पर्यायांची निवड करा. आता नको असलेले पर्याय तुम्ही वगळलेले आहेत. राहिलेल्या पर्यायांपैकी योग्य तेवढा पर्याय निवडणे काम बाकी आहे ते करून घ्या. जो पर्याय कमीत कमी खर्चाचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा आहे तो निवडा. एक चांगल्या प्रकारची कल्पनाशक्ती आणि तल्लख बुद्धिमत्तेची यासाठी गरज आहे, जी आपण अनुभवातून आणि नवनवन गोष्टी शिकून आत्मसात केली पाहिजे. असं म्हणतात की अनुभव असल्यावर निर्णय चुकत नाही आणि चुकीचे निर्णय घेतल्याशिवाय अनुभवही येत नाही. तेव्हा एखाद्या वेळी चूक करायला हरकत नाही, पण एकच चूक पुन्हा केली तर मात्र परवडणार नाही. मरणाचा अनुभव दुसऱ्यांदा घेण्याची गरज नाही, तसं दुसऱ्यांदा तीच चूक होणार नाही याची दक्षता घ्या. महाराज पुन्हा उभ्या आयुष्यात आग्र्याला गेलेले नाहीत. औरंगजेबावर विश्वास ठेवला नाही. 5. निवडलेल्या पर्यायाची आता अंमलबजावणी करा. आता जो सर्वोत्तम पर्याय आपण निवडला आहे तो जे लोक याची अंमलबजावणी करणार आहेत त्यांना कळवा. काही बाबतीत अंमलबजावणी करताना काहींना त्या प्रक्रियेचा प्रादुर्भाव होऊ शकत असेल तर अशा विस्थापित होऊ शकणाऱ्या, झळ पोहोचणाऱ्या लोकांना तो निर्णय कळवा. अंमलबजावणी करताना 3 गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. 1. आपण घेतलेला निर्णय योग्य लोकांना कळवा. 2. जे लोक निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत त्यांचा होकार मिळवा, म्हणजे त्यांना निर्णय कळला की नाही हे समजून घ्या. 3. आता निर्णय कृतीत उतरवा. 6. आता निर्णयाचा मागोवा घ्या. एकदा निर्णय घेतला म्हणजे तो कार्यभाग संपला असे नव्हे. निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होते, कुठपर्यंत होते यावर सातत्याने लक्ष ठेवा. जर काही उणीव भासली तर ताबडतोब कराव्या लागणाऱ्या कारवाईच्या तयारीत राहा. शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेला कोंढाणा जिंकायला पाठवल्यानंतर स्वतः राजगडावर झोपून राहिले नाहीत, तर स्वतः महाराज, जिजाऊ आणि शंभूराजे डोळ्यात तेल घालून कामाच्या अंमलबजावणीच्या इशाऱ्याची वाट पाहत होते आणि आणीबाणी निर्माण झाल्यास तानाजीला कुमक करण्यासाठी सज्ज उभे राहिले होते. अर्थात आपणाला माहितीच आहे की तानाजीला अंमलबजावणी करताना खर्ची पडावं लागलं. म्हणजे निर्णयाची अंमलबजावणी करताना आकस्मिक अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा शेलार मामा आणि सूर्याजीने कोंढाणा जिंकलाच. महाराजांचं ध्येय प्राप्त केलं आणि दिलेल्या आदेशाची प्राणापलीकडे जाऊन अंमलबजावणी केली. यालाच म्हणतात निर्णयाचा मागोवा घेणं. प्रकरण 12. नेतृत्व म्हणजे काय? नेतृत्व हे व्यवस्थापन क्षेत्रातील एक महत्त्वाचं अंग आहे. नेतृत्व गुण अंगी नसणारा माणूस यशस्वी व्यवस्थापक होऊ शकत नाही. नेतृत्व करणे म्हणजे नेता होणे असे समीकरण आपल्या तरी रूढ अर्थाने मनावर कोरले गेले आहे. एका कुशल व्यवस्थापकाकडे नेतृत्वाचे गुण असणे आवश्यक आहे, कारण त्याचे काम आहे की त्याने त्याच्या सहकाऱ्यांना आणि हाताखालील कर्मचाऱ्यांना प्रेरित करणं, लीड करणं म्हणजे नेतृत्व करणं. आता नेतृत्व करणं म्हणजे काय ते पाहूया. जॉर्ज टेरीने नेतृत्वाची केलेली व्याख्या म्हणजे लोकांना एखादे सामूहिक काम करण्यासाठीची नैसर्गिक प्रेरणा देऊन त्यांच्याकडून ते काम करून घेणे. यात लोकांवर प्रभाव पाडणे, लोकांना प्रेरित करणे आणि तेही एखाद्या सामूहिक उद्दिष्टांकरता झटण्यासाठी प्रवृत्त करणे या गोष्टींचा समावेश होतो. फसवून जबरदस्तीने लोकांना व्यक्तिगत कामासाठी, उत्कर्षासाठी प्रवृत्त करणारे नेतृत्व नसून शोषक असतात हे आपणाला आता कळले असेल. श्री पीटर ड्रकर यांनी केलेली नेतृत्वाची व्याख्या अतिशय परिपूर्ण अशीच आहे. त्याचे थोडक्यात विश्लेषण करून पाहू म्हणजे कळेल नेतृत्व म्हणजे काय. नेतृत्व करणं म्हणजे मित्र गोळा करणे नव्हे. जसे एखादा विक्रेता आपल्याभोवती लोक गोळा करतो ती माहिती देण्यासाठी, हे असले लोक गोळा करणं म्हणजे बाजार बुणगे गोळा करणे. याला नेतृत्व करणे म्हणता येत नाही. नेतृत्व करणं म्हणजे माणसाच्या दूरदृष्टीला उंचावणे. म्हणजेच काय तर सहकाऱ्यांना दूरदृष्टी देणे आणि त्यांची दृष्टी उंचावणे. ही दोन्ही कामं घडवून आणणं म्हणजे नेतृत्व. फक्त आपणच दूरदृष्टी ठेवायची आणि स्वतःसाठी वरची दृष्टी घ्यायची हे काम नाही. आपल्या सहकाऱ्यांना अगोदर उंचीवर नेणं
आणि तेथून त्यांना दूरचे ध्येय दाखवणे याला नेतृत्व म्हणतात. स्वाभाविक आहे पहा, आपण जेवढ्या उंच इमारतीवर उभे राहू तेवढ्याच उंचीवरून सभोवतालचे चित्र अधिक विहंगम दिसते, स्पष्ट दिसते. डोळे तसेच असतात, पण अडथळे दूर गेल्यामुळे लांबचे दिसते. आणि लांबचे दिसण्याचे आणखी एक कारण म्हणजे उंचीवर गेल्यामुळे साहजिकच मध्ये येणारे अडथळे तोकडे पडले. माणसाची प्रगती करून त्याचा दर्जा वाढविणे, आपल्या सहकार्याची, कर्मचाऱ्यांची प्रगती वेगाने होईल आणि त्यांचा जीवनमान दर्जा सुधारेल असं काम करणे म्हणजे नेतृत्व करणे होय. माणसाला त्याच्या सर्वसामान्य मर्यादेतून बाहेर काढून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणं, त्यांच्या एकंदरीत मनुष्याच्या जन्माला येण्याचं सार्थक करणं म्हणजे नेतृत्व करणं. मित्रांनो, पहा, ही व्याख्या 19व्या शतकात केली गेली आणि त्याची प्रत्यक्ष कृती मात्र महाराजांच्या रूपाने 16व्या शतकात झाली. कदाचित महाराजांच्या जीवनाकडे पाहूनच या पाश्चात्य व्यवस्थापन तज्ज्ञाने नेतृत्वाची व्याख्या केली असावी. महाराजांच्या जीवनाची ध्येये आणि उद्दिष्टे यांच्या किती जवळ जाणारी अशी व्याख्या पीटर यांनी केलेली आहे पहा. या व्याख्येत एकंदरीत अर्थ केला तर अशी होते की नेतृत्व करणे म्हणजे खुशमस्करे गोळा करणे नव्हे, तर माणसाला दृष्टी देणे, त्याची प्रगती करणे आणि एकंदरीत त्याच्या जीवनाचं कल्याण करणे होय. आता आपल्या देशातील किती नेते या व्याख्येत बसतात ते तुम्ही पहा. सहकारातून समृद्धीकडे, पण कोणाच्या तर फक्त नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या नव्हे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, कार्यकर्त्यांना जागा नाही. तुकाराम महाराजांनी नेतृत्वाची केलेली व्याख्या पहा, किती समर्पक आणि बोलकी आहे. एकमेकांना सहाय्य करून सर्वांचा उद्धार करूया ही शहाण्या नेतृत्वाची 16व्या शतकातील व्यापक व्याख्या शिवाजी महाराजांनी अंमलात आणली. नाहीतर आमचे नेते कार्यकर्त्यांनी एकमेका सहाय्य करू आणि फक्त नेत्यांची सुपंथ धरूया म्हणजे प्रगती करूया अशी पोटापुरती व्याख्या केली आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांना सहाय्य करायचे असते आणि ते कोणत्या कामासाठी तेही ठरलेले असते. झेंडे लावणे, बॅनर लावणे आणि सतरंजा उचलणे टाकणे एवढे एकच काम कार्यकर्त्यांना बाकी राहिलेलं असतं. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही अनुयायी राहाल तोपर्यंत तुम्ही नेतृत्व करू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही कार्यकर्ता म्हणून मिरवाल तोपर्यंत तुम्ही कधीही नेता होऊ शकत नाही. नेता हा नावेसारखा, होडीसारखा असतो. त्याला उचलून घ्यायचं म्हटलं तर तो वजनाने हलका असला पाहिजे आणि पाण्यावर तरंगण्याची वेळ आली तर हीच वजनाने हलकी असणारी नाव अनेक लोकांना तारणारी ठरली पाहिजे. म्हणजेच काय तर संकटकाळी सक्षम सिद्ध झाली पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, नेता हा नेहमी नावेसारखा जमिनीवर हलका असावा आणि पाण्यात वजन तोलण्यात सक्षम असावा, आणि कार्यकर्ता जमिनीवर वजनदार असावा आणि पाण्यात हलका असावा, जेणेकरून ही नाव पेलून धरण्यासाठी तेवढाच ताकदवान आणि सक्षम असला पाहिजे. खरा नेता तोच की जो आपल्या अनुयायांचा, सहकाऱ्यांचा अगोदर उद्धार करतो. आणखी एक शेवटची नेतृत्वाची व्याख्या पाहूया. नेतृत्व म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांकडून, सहकाऱ्यांकडून तुम्हाला अपेक्षित असलेली कृती घडवून आणण्याची क्षमता. स्वेच्छेने, जबरदस्तीने नाही. म्हणजेच काय तर कार्यकर्त्यांवर, अनुयायांवर कोणताही दबाव न टाकता त्यांच्याकडून स्वेच्छेने काम करून घेण्याची नेतृत्व क्षमता. म्हणजे येथे काय अर्थ घ्यायचा तर नेता काम करून घेण्यासाठी सक्षम हवा आणि त्याच वेळी तो अनुयायांना ते काम करण्यासाठी प्रेरणा देण्याच्या योग्यतेचा हवा. जर तो अनुयायांना स्वेच्छेने काम करण्याची प्रेरणा देऊ शकत नसेल तर मग त्याची क्षमता ती काय? प्रकरण 14. जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू. एक चांगला यशस्वी नेता होण्यासाठी आपल्या अंगी कोणते कोणते गुण असणे आवश्यक आहे ते पाहूया. 1. चांगले व्यक्तिमत्व. आता चांगले व्यक्तिमत्व म्हणजे नेमके काय? तर चांगले व्यक्तिमत्व म्हणजे शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक गुणवत्तेची बेरीज. प्रत्येक यशस्वी नेतृत्वाकडे पाहिले की आपल्याला ही गोष्ट सहज पटू शकते. म्हणजेच काय तर चांगला नेता होण्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची नितांत आवश्यकता आहे आणि ती म्हणजे चांगली पर्सनॅलिटी. बाकी काय? आता छत्रपती शिवाजी महाराजांची पर्सनॅलिटी कशी होती ते पुराव्यानिशी सांगतो. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच इत्यादी प्रगतिशील देशातील लेखकांनी, इतिहासकारांनी जे शिवाजी महाराज पाहिले ते कालाप्रमाणे सांगतो. म्हणजे व्यक्तिमत्व हा घटक किती महत्त्वाचा असतो ते आपणाला कळून येईल. कॉस्म द गाद्रने याने शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वासंदर्भात केलेले आणखी एक वर्णन पहा.
एखाद्या पराक्रमी पुरुषाच्या यशाचा झंझावात कसा असतो ते. महाराज एकाच वेळी अनेक ठिकाणी स्वाऱ्या करीत व त्या स्वारीत ते स्वतः असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गाद्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसऱ्या कोणास स्वारीवर पाठवत की ते जादूगार होते अथवा काही भूतपिशाच त्यांच्याऐवजी स्वारीवर जाई, ते गूढ अजून उकललेले नाही. हिंदुस्थानात सर्वत्र याच विषयाची चर्चा असून विभिन्न मताचा गोंधळ उडालेला आहे. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वासंदर्भात भूषण कवीने म्हटले आहे, मोगली सरदार बादशाला म्हणाले की म्हणाल तर आसाम सयामच काय, पण हिंदुस्थान बाहेर असलेले रूम, बलख, बुखारे पावते जाऊ, जहाजात बसून समुद्र उल्लंघन करून चीन, सिलटसारख्या देशामध्ये जाऊ, भीक मागून खाऊ, मनसिबीशिवाय राहू, पण त्या महाप्रतापी शिवराजावर मात्र चाल करून जायला सांगू नका. म्हणून आज गल्लीबोळात व्यक्तिमत्व विकासाचे धडे देणारे जे क्लासेस निघाले आहेत, ती काळाची गरज ओळखूनच शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष निर्माण करणाऱ्या त्यांच्या आई आणि एकमेव मार्गदर्शक जिजाऊ साहेब यांच्या व्यक्तिमत्वाबाबत जयराम पिंडे या समकालीन कवीने पहा किती यथार्थ शब्दात वर्णन केले आहे. जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई, भली शोभली जास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू जंबू द्वीपाला, करी साऊली माऊलीशी मुलाला. जिजाऊ साहेबांच्या कर्तृत्वशाली व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना डॉक्टर बाळकृष्ण यांनी यथार्थ शब्दात म्हटले आहे की जिजाऊ साहेबांचे शरीर स्त्रीचे पण डोके मात्र मुत्सदी पुरुषाचे होते. संपूर्ण आयुष्यभर ही माऊली शिवरायांची मार्गदर्शक, तत्वज्ञ व खऱ्या मित्राप्रमाणे राहिली. अतिशय उत्सुकतेने तिने आपल्या पुत्राच्या भाग्यसूर्याचे चढते वैभव पाहिले. एवढेच नव्हे तर क्षत्रिय कुलावंतस व सिंहासनाधिष्ठित सार्वभौम नृपतीच्या रूपात आपल्या पुत्राच्या भाग्यरवीचा दैदिप्यमान मध्यानही या भाग्यशालिनीने याची देही याची डोळा पाहिला. 1666 मध्ये परकलदासने लिहून ठेवले महाराजांचे वर्णन. अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सोही देखा दिसजी, अर सुरती बहुत अजायब गौरव रंग अपूछो राजवी दैसोजी, हिम्मती मर्दानगी न देखता ही असो दिसो जू बहुत मर्दानो हिम्मत बुलंद आदमी छो, सेवाजी के दाढी छे. म्हणजेच प्रथमदर्शी पाहणाऱ्यांना महाराज काहीसे कमी उंचीचे व सडपातळ वाटतात, मात्र त्यांचा चेहरा गोरापान असून चौकशी न करताही ते राजे आहेत हे चटकन ओळखून येते. पाहिल्याबरोबरच हा माणूस हिम्मतवान व मर्दाना असल्याचे लक्षात येते आणि महाराजांना दाढी आहे. इसवी सन 1666 साली थेवानने सुरतेहून माहिती गोळा करून लिहिलेल्या वर्णनानुसार शिवाजी राजा हा ठेंगणा व पिवळसर गौरवर्णाचा आहे. नेत्र तेजस्वी असून बुद्धिमत्ता दर्शक आहेत. तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि तरीही त्याची प्रकृती उत्तम आहे. 1673 साली फ्रेंच ॲबे कॅरेनने महाराजांचे केलेले वर्णन. महाराजांची बुद्धिमत्ता एवढ्या श्रेष्ठ प्रतीची आहे की त्यांच्या बुद्धीला अनाकलनीय असे जगात काहीच नसेल. त्यांची कर्तृत्वशक्ती तर त्यांच्या बुद्धिमत्तापेक्षाही वरचढ आहे. ते अतुलनीय पराक्रमी योद्धे आहेत, थोर मुत्सदी आहेत, वाटेल ती गोष्ट हाती घेण्याला आणि करून दाखविण्याला समर्थ आहेत. महाराजांना दगदगीचे काहीच वाटत नाही. कार्यात विघ्ने आल्यास त्यांना विशेष अवसान चढते आणि कधी कधी तर कित्येक मोहिमा केवळ अवघड म्हणून अंगावर घेऊन त्यांनी पार पाडून दाखविल्या आहेत. स्वराज्य संस्थापनेसाठी त्यांचा जन्म असल्यामुळे सेनापतीच्या अंगी कोणते गुण असावे लागतात, सैनिकाच्या ठिकाणी कोणते गुण असावे लागतात याचा त्यांनी बारकाईने विचार केलेला आहे. चांगल्या चांगल्या तज्ज्ञांची अक्कल गुंग व्हावी एवढा त्यांनी गडाच्या तटबंदीचा अभ्यास केलेला आहे. भूगोलाचा त्याचा विशेष व्यासंग आहे. देशातील केवळ लहान मोठी शहरेच त्यांना माहीत आहेत असे नव्हे, तर प्रत्येक जागा आणि झुडूप त्यांना ठाऊक आहे. अशा सर्व मुलखाचे त्यांनी नकाशे तयार केलेले आहेत. त्यांच्या चपळतेचा वा दक्षतेचा शत्रूला ठाव लागणे कठीण असते. ते आज इथे असतील तर उद्या दुसऱ्या दिशेला दुसरीकडे लांब जातील. स्वतःच्या शौर्यावर व सैनिकांवर त्यांचा पूर्ण विश्वास असला तरी संपूर्ण देशातील प्रत्येक राजाच्या दरबारात महाराजांचे गुप्तहेर आहेत. हेरांसाठी ते प्रचंड धन खर्च करतात. आपल्या देशाला वैभवाच्या मार्गावर आणून सोडण्यासाठीच महाराजांचा अवतार आहे. महाराजांबाबतची ही माहिती ॲबे कॅरेने एका मराठा सरदाराला दिली होती.
ती त्याने व्यवस्थित नोंद केली म्हणून आपल्याला मिळाली. 1674 मध्ये हेनरी ऑक्झेडेनने महाराजांचे केलेले वर्णन. राज्याभिषेक प्रसंगी हेनरी ऑक्झेडेनने महाराजांना नजराणा दिला होता. त्याचवेळी त्याने नजरेत टिपून ठेवलेले महाराजांचे वर्णन असे: चेहरा तेजस्वी, सुंदर व पाणीदार. इतर मराठ्यांच्या मानाने वर्ण गोरा, डोळे तीक्ष्ण, नाक लांब, बाकदार व जरासे खाली आलेले, दाढी कापून हनुवटीचे खाली टोकदार केलेली, मिशी बारीक असून मुद्रेत त्वरा, निश्चय, कठोरपणा व जागरूकता हे गुण स्पष्ट दिसतात. दुसरा पैलू बुद्धिमत्ता. एका यशस्वी नेतृत्वाकडे उच्च कोटीची बुद्धिमत्ता असणे आवश्यक असते. आता जगात किती बुद्धिमत्ता असावी असे जर विचाराल तर माफक प्रमाणात सांगायचे तर किमान आपल्या सहकार्यापेक्षा दुप्पट तरी असली पाहिजे. आणि एवढी पण बुद्धिमत्ता नसेल तर त्याचे अनुयायी, सहकारी त्याचा आदर कशासाठी करतील? बुद्धिमान नेत्याला कायम सन्मान दिला जातो आणि मूर्ख अनुयायांना कायम लाथाडले जाऊ शकते. बुद्धिमत्ता हा विषय शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणाल तर जगाला आश्चर्यचकित करणारे, त्याचवेळी शत्रूची अक्कल गुंग करणारे महाराज जागतिक पातळीवर बुद्धिमानांच्या शिरोभागी असल्याचे आपणाला पाहायला मिळते. महाराजांचा एक एक पराक्रम आणि धाडस एवढे मोठे आहेत की जे पाहून कधी कोणा सरसेनापतीला किंवा मंत्र्याला महाराजांसमोर बढाई मारावी किंवा महाराजांना शहाणपणाचा सल्ला द्यावा अशी कधीच संधी मिळालेली नाही. कारण महाराज स्वतः इतरांना जे जमणार नाही ती कामे स्वतःच्या हाती घेत. अगदी उदाहरणानुसार पाहूया. वयाच्या 18व्या वर्षी फतेखानाला महाराज स्वतः सामोरे गेले. अफजलखानाला भेटायला कोणी सरसेनापती वा मंत्री न पाठवता स्वतः भिडले. शाहिस्तेखानावर छापा टाकायला दुसऱ्यांना पुढे न करता स्वतः लाल महालात घुसले. आग्र्याला इतरांना न पाठविता स्वतः गेले आणि दक्षिण दिग्विजय करत ते सुरत मोहीम, बुराणपूर, कारंजा, कारवार, राजापूर अशा अनेक मोहिमा स्वतः केल्या आणि जगाला आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून दिली. महाराजांची बुद्धिमत्ता, पर्यायाने पराक्रम एवढ्या कुतूहलाचे विषय होऊन बसले की युरोपीय लोकांना महाराजांची तुलना अलेक्झांडर द ग्रेट, सीझर, हॉनिबॉल, सेटोरियस अशा नावाजलेल्या लोकांशी करावी लागली. महाराजांच्या या अफाट बुद्धिमत्तेबद्दल युरोपीय मंडळी आणि शत्रूच्या गोटातील मंडळी काय म्हणतात ते पहा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणी कोणाला मोठं करण्यासाठी जन्माला आलेला नसतो. तुम्हाला नेता म्हणून उदयाला यायचं असेल, मोठं व्हायचं असेल तर एकच गोष्ट करा, प्रचंड ज्ञान संपादन करून आपली बुद्धी एकदम तेज, धारदार करून ठेवा आणि सतत तिला धार लावत राहा. तुमची कधी हार होणार नाही आणि नुसते हार देत आणि घेत राहिलात तर आयुष्यात फक्त हारच पाहायची वेळ येईल. तेव्हा फार उशीर करून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. बुद्धिमत्तेची ताकद किती असते ते सांगू का? हॅरी पॉटर नावाची पुस्तके लिहून जे.के. रोलिंग या महिलेने ब्रिटनच्या राणीपेक्षा जास्त संपत्ती कमावली. बिल गेट्स, वॉरेन बफेट, रे क्रॉक या सर्व मंडळींच्या यशाचे कारण एकच, बुद्धिमत्ता. धीरूभाई अंबानी, अजिम प्रेमजी ही भारतीय नावं पहा. बुद्धिमत्तेपुढे जग झुकतं ते असं. म्हणून नेता होण्यासाठी पांढरे कपडे घालून कोणाची तरी स्टाईल चोरून आयुष्यभर फक्त कार्यकर्ता म्हणून जगण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर जरा अक्कल कमवून लोक हो कधीतरी नेता व्हा. अर्थात फक्त पैसा कमवू नका तर नावही कमवा, लोकांची कामही करा. पुढच्या निवडणुकीत पैसा वाटावा लागणार नाही एवढं लोकांचं प्रेम, आपुलकी कमवा. थोडक्यात सांगू का, कायम श्रीमंत माणूस राहायचं असेल तर माणसं मिळवा, माणसं कमवा. हीच खरी श्रीमंती. श्रीमंत माणसं कमवून गरीब होण्यापेक्षा गरीब माणसं कमवून श्रीमंत व्हा. नेत्याची बुद्धिमत्ता म्हणजे त्याची शैक्षणिक किंवा तांत्रिक गुणवत्ता असे म्हटले तरी चालेल. परंतु गरज नाही की आपल्याकडे श्रीमंत होण्यासाठी मोठी पदवीच असावी लागते. जगातील बरीच श्रीमंत माणसे पदवीधारक नाहीत, परंतु ते पदवीधारक लोकांना कामाला ठेवतात. बरीच मोठी माणसं MBA नाहीत, पण ते आपले कामकाज सांभाळण्यासाठी MBA झालेली माणसे ठेवतात. कारण शिकलेली माणसं पैशासाठी काम करतात आणि श्रीमंत माणसे बुद्धीनं काम करून पैसा मिळवितात व त्या पैशातून पगारी माणसं कामाला ठेवून आणखी श्रीमंत होतात. याला जगाच्या भाषेत बुद्धिमत्ता म्हणतात. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे बुद्धिमत्ता त्याच्याकडे पैसा आणि सत्ता. नसेल ज्ञान कमवायची लालसा तर नाही मिळणार बुद्धिमत्ता. रहा आयुष्यभर कार्य करता, असं उलट कारभार करता. लोकांनी तुमच्या श्रीमंतीकडे, यशाकडे पाहून म्हटले पाहिजे, अरे तुम्ही नक्की काय काय काम करता.
असे लोकांनी तुम्हाला विचारावे असे जबरदस्त भारदस्त काम करा. बुद्धिमत्तेचा कमाल उपयोग करून कमाल यश मिळवा, हीच तुमची श्रीमंती ठरू शकते. भाग 6 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.